Next is Ampere's law. Ampere's law. तर Ampere's lawचं स्टेटमेंट कसं आहे लक्षात घ्या. Ampere's lawचं स्टेटमेंट या पद्धतीने आहे. The line integral of magnetic field around any closed loop. The line integral of magnetic field around any closed loop is equal to mu naught times current enclosed by that loop. So this is the statement of the Ampere's law. Line integral of magnetic field or magnetic induction. Okay, line integral of magnetic field किंवा magnetic induction असं आपण म्हणू शकतो. Line integral of magnetic induction around any closed loop is always equal to काय असणार आहे? Current enclosed by that loop. Okay, so this is the Ampere's law. याचा एक्झॅक्ट मीनिंग काय लक्षात घ्या. Suppose there is a closed loop like this. Suppose there is a closed loop. Okay, this is a completely closed loop. आणि या क्लोज्ड लूप मधून सपोज एक करंट जो आहे तो आय पास होतोय, करंट कॅरिंग कंडक्टर आय किंवा करंट आय पास होतोय या लूप मधून. ठीक आहे. आता या करंट कॅरिंग कंडक्टर मुळे काय होणार आहे? इथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. आता या कंडक्टरला छोट्या छोट्या एलिमेंट्स मध्ये आपण डिवाइड केलं. ओके, व्हेरी स्मॉल एलिमेंट डीएल 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 या पद्धतीनं. ओके, तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय येणार आहे? बी इंटू डीएल येणार. लक्षात घ्या, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्डचं लाईन इंटिग्रल म्हणजे थोडक्यात बी बार डॉट डीएल बार असं म्हणू शकतो. त्याचं इंटिग्रल म्हणजे या पद्धतीने लिहिणार आपण. ओके, सो लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी बार डॉट डीएल बार या पद्धतीने लिहिणार आपण. मॅग्नेटिक इंडक्शन आणि करंट इलेमेंट यांचं जे डॉट प्रोडक्ट आहे आणि त्याचं जे इंटिग्रेशन आहे क्लोज्ड लूप वरचं ते काय असतं? म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. म्हणजे त्या लूप मधून किती करंट आरपार पास होतोय, ओके, तेवढं टाइम्स असणार आहे. म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. लक्षात येते का? म्हणजे लक्षात घ्या पुन्हा एकदा, सपोज या लूपला आपण छोट्या छोट्या इलेमेंट्स मध्ये आपण डिवाइड केलं, प्रत्येक ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड बी काढलं. ओके, कारण प्रत्येक एलिमेंट जो आहे कंडक्टर पासून डिफरंट डिस्टन्सला असणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक एलिमेंट जवळ मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मग प्रत्येक एलिमेंटला आपण बी बार डॉट डीएल बार, बी बार डॉट डीएल बार, बी बार डॉट डीएल बार प्रत्येक एलिमेंटला आपण काढू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण त्या एलिमेंटची काहीतरी लेंथ आहे, एलिमेंटच्या जवळ काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे. सो बी इंटू डीएल प्रत्येक एलिमेंटच्या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो. आणि त्याचं इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशनचा मिनिंग काय आहे तुम्हाला माहित आहे? इंटिग्रेशनचा मिनिंग काय होतो? थोडक्यात समेशन किंवा सम असा त्याचा मिनिंग होतो. तर अशा प्रकारे बी बार डॉट डीएल बार सगळे काढले आणि त्यांची जर ऍडिशन केली संपूर्ण लूपवर, लक्षात येते का? संपूर्ण लूपवर बी बार डॉट डीएल बार किंवा बी इंटू डीएल काढलं आणि त्याची सम केली तर ती सम नेहमी किती येते? म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. ओके, सो दिस इज द एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉचं स्टेटमेंट सगळ्यांना लक्षात आलं का बघा व्यवस्थित. एम्पियर्स लॉ म्हणजे एखादा म्हणजे एम्पियर्स लॉ होण्यासाठी काय असावं लागणार? तिथं एक क्लोज्ड लूप असावं लागेल. ओके, देअर शुड बी क्लोज्ड लूप. आणि त्या क्लोज्ड लूप मधून काय होत असलं पाहिजे? आरपार करंट पास होत असला पाहिजे. मग तो सिंगल करंट असेल किंवा नंबर ऑफ करंट्स असतील. सो आता सपोज या ठिकाणी काय आहे? सिंगल करंट आहे. सपोज असला दुसरा करंट I2 आहे, तिसरा करंट डाऊनवर्ड डायरेक्शन I3 आहे,
तर या डायग्राम नुसार काय येणार आहे, म्यू नॉट टाइम्स I1 प्लस I2 मायनस I3. म्हणजे या लूपच्या आतमध्ये किती करंट आहेत, I1, I2, I3 आहेत. त्याच्यातले I1 आणि I2 जे आहेत ते सेम डायरेक्शन आहेत आणि I3 जे आहे ते काय आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. सो म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज किती केलाय लूपनं, I1 प्लस I2 मायनस I3 एवढा करंट त्या लूपच्या आतमध्ये आहे, बरोबर आहे ना. तर ही झाली राईट हँड साइड, म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज बाय दॅट लूप. आणि लेफ्ट हँड साइड म्हणजे काय आहे, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे त्या लूपला सुरुवातीला छोट्या छोट्या इलेमेंट मध्ये डिवाइड करायचं, प्रत्येक इलेमेंट जवळचं बी काढायचं आणि बी इंटू डीएल, बी इंटू डीएल, बी इंटू डीएल असं प्रत्येक इलेमेंटला फाइंड आउट करायचं आणि त्याची सगळ्याची सम करायची. ओके, सो बी इंटू डीएल संपूर्ण लूपवर बी इंटू डीएल ची सम, म्हणजे यालाच काय म्हणणार आपण, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन म्हणणार. लक्षात येत आहे मी काय सांगतोय, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. तर लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, ओके, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार. हे नेहमी किती येतं, हे कुणी शोधून काढलेलं आहे, एम्पियरनं शोधून काढलेलं आहे. किती येतं, म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. आणि यालाच काय म्हणतो आपण, एम्पियर्स लॉ असं म्हणतो. ओके, आणि एम्पियर्स लॉचा वापर करून आपण काय करू शकतो, डिफरंट फॉर्म्युले जे आहे ते डिराइव्ह करू शकतो. ओके, सो लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अराउंड इन क्लोज लूप इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. आणि इथं इंटिग्रेशनला असं सर्कल दिलेलं आहे, लक्षात घ्या. सर्कल हे का दिलेलं आहे, बिकॉज इट इज अ क्लोज्ड लूप. क्लोज्ड लूप आहे म्हणून. ओके, कारण तुम्हाला माहित आहे जस्ट इंटिग्रेशनचं सिम्बॉल या पद्धतीनं असतं. ओके, ही एस लाईक जे सिम्बॉल आहे ते इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर सर्कल काय दिलेलं आहे, बिकॉज इट इज ऍप्लिकेबल फॉर क्लोज्ड लूप ओनली. सो दिस इज द एम्पियर्स लॉ. स्टेट बोर्ड मध्ये आहे, बोर्ड एक्झामला देखील तुम्हाला विचारलं जातं, स्टेट अँड एक्सप्लेन एम्पियर्स लॉ. तर एम्पियर्स लॉ काय आहे, लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अराउंड इन ए क्लोज लूप इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. आता एम्पियर्स लॉचं एक ऍप्लिकेशन बघूया, एक फॉर्म्युला डिराइव्ह करूया. ऑलरेडी तो फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, सपोज एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे. देयर इज अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, आणि या करंट कॅरिंग कंडक्टर पासून, ते करंट कॅरिंग कंडक्टर पासून आर डिस्टन्सला काय आहे, पॉइंट पी आहे. स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्यापासून आर डिस्टन्सला काय आहे, एक पॉइंट पी प्रेझेंट आहे. तर पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. तर कसा डिराइव्ह करता येईल, तर त्याच्यासाठी काय करूया, एक एम्पिरियन लूप काढूया. म्हणजे एम्पियर्स लॉ वापरायचा आहे आपल्याला. इथं एक लूप काढलाय त्याच्यावरती आपण, विथ कंडक्टर ऍट दी सेंटर. म्हणजे कसं येणार बघा, हा जो लूप आहे हा आपण ड्रॉ केलेला कन्स्ट्रक्शन आहे. ओके, यालाच काय म्हणणार आपण, एम्पिरियन लूप असं म्हणणार आहे, ठीक आहे. आता बाय एम्पियर्स लॉ काय होणार बघा, इथं बाय एम्पियर्स लॉ इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. म्यू नॉट म्हणजे काय, परमिएबिलिटी. म्यू नॉटची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, म्यू नॉटची व्हॅल्यू किती असते, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ हे लक्षात ठेवायचं. आता या सर्क्युलर एम्पिरियन लूप जो आहे त्याचा छोटासा इलेमेंट मी घेतला डीएल, ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर भोवती कुठल्या डायरेक्शन असतं, सर्क्युलर डायरेक्शन असतं. स्ट्रेट कंडक्टर भोवती मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, सर्क्युलर असतं ना, एक्झॅक्टली. त्याच्यामुळं इथं मी लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार म्हणजे काय येणार आहे, दॅट इज बी डीएल कॉस थिटा येणार. बी डीएल कॉस थिटा हे वेक्टर मधून आलंय, कारण ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थिटा असतं. त्या पद्धतीने बी बार डॉट डीएल बार म्हणजे बी डीएल कॉस थिटा येणार, म्यू नॉट इंटू आय. आता बघा, सर्क्युलर इलेमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड दोघेही सेम डायरेक्शन येतात. सर्क्युलर लूप साठी काय होतंय, बी आणि डीएल दोघांची डायरेक्शन काय ते सेम येते, आणि डायरेक्शन सेम आल्यामुळे थिटा किती होणार, 0 होणार. थिटा 0 झाल्यामुळे इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे, बी डीएल फक्त येणार.
म्यू नॉट इंटू आय. बी इज अ कॉन्स्टंट, कारण सर्क्युलर लूप वरचे सगळे एलिमेंट काय असणार आहेत, सर्क्युलर वरचे सगळे कुठलाही एलिमेंट घ्या तो कंडक्टर पासून आर एवढ्याच डिस्टन्सला असणार, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला बी तेवढंच असणार आहे आणि बी कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, इंटिग्रेशन ऑफ डीएल येणार आहे. आता इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे काय, तर सगळ्या छोट्या छोट्या एलिमेंटची सम, म्हणजे डीएल प्लस डीएल प्लस डीएल प्लस डीएल असं संपूर्ण सर्क्युलर लूपवर केलं तर ते काय येणार आहे, सगळ्या छोट्या एलिमेंटच्या लेंथची सम म्हणजे सर्कम्फरन्स येणार ना. सर्कम्फरन्स किती येणार, 2 पाय आर येणार. इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे 2 पाय आर म्यू नॉट इंटू आय. सो अशा प्रकारे बी चा फॉर्म्युला काय येणार आहे, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर. सो दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए स्ट्रेट कंडक्टर. आणि हा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, स्ट्रेट इनफायनाइट कंडक्टर. ओके, तर हा फॉर्म्युला आपण कसा काढलेला आहे, हा स्ट्रेट कंडक्टर आहे कॅरिंग करंट आय. सो दिस इज फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू straight very long conductor. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट व्हेरी लॉंग कंडक्टर. त्याचा फॉर्म्युला काय, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय आर. आपल्याला माहितीच आहे हा फॉर्म्युला. तर हे एम्पियर्स लॉच्या साइन असं आपल्याला प्रूव्ह करून काढता येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. पुन्हा एकदा सांगतोय, बाय एम्पियर्स लॉ काय होणार, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डीएल बार इज इक्वल टू म्यू नॉट आहे. सो इंटिग्रेशन ऑफ बी डीएल कॉस थिटा म्यू नॉट आहे. आता थिटा काय येतो, 0 येतो, कारण सर्क्युलर लूपला थिटाची व्हॅल्यू काय येते, 0च येते. त्याच्यामुळे कॉस 0 म्हणजे 1 झालं. इंटिग्रेशन ऑफ बी डीएल, आता बी कॉन्स्टंट असल्यामुळे सगळ्या एलिमेंटला बी तेवढाच येत असल्यामुळे, कॉन्स्टंट असल्यामुळे बी इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. इंटिग्रेशन ऑफ डीएल राहणार. इंटिग्रेशन ऑफ डीएल म्हणजे काय, सगळ्या छोट्या छोट्या एलिमेंटची ऍडिशन, सगळ्या डीएल ची ऍडिशन. आता हे डीएल कुठं आहेत, त्या लूपवर आहेत. सगळ्या डीएल ची ऍडिशन म्हणजे काय येणार, त्या संपूर्ण लूपची लेंथ येणार, आणि त्या लूपची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स येणार, आणि सर्कम्फरन्स म्हणजे किती असणार, 2 पाय आर. सो बी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय, अँड देअरफॉर बी इज इक्वल टू म्यू नॉट आय इंटू 2 पाय आर. ओके, त्याच पद्धतीनं एम्पियर्स लॉचा आणखी एक ऍप्लिकेशन बघूया, दॅट इज एम्पियर्स लॉचा आणखी एक ऍप्लिकेशन, सेकंड ऍप्लिकेशन काय आहे बघा, तर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सोलेनाइड. मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणू शकतो. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय होतो, त्याला दुसरा वर्ड वापरला जातो, मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असेल त्याचा आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. हा फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता पहिली गोष्ट, सोलेनॉइड म्हणजे काय. सोलेनॉइड, आता सोलेनॉइड म्हणजे एक प्रकारची कॉइलच असते, लक्षात घ्या, फक्त थोडासा डिफरन्स आहे. ओके, एव्हरी सोलेनॉइड इज अ कॉइल बट ऑल कॉइल्स आर नॉट सोलेनॉइड. ओके, हे काय सांगतो लक्षात घ्या, एव्हरी सोलेनॉइड इज अ कॉइल बट ऑल कॉइल्स आर नॉट सोलेनॉइड. म्हणजे एखादी कॉइल सोलेनॉइड होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ओके, सो सोलेनॉइड म्हणजे पहिली गोष्ट एक कॉइल असते. ओके, सो इट इज अ कॉइल having close packed helix. Okay, this is a coil which is having close packed helix. म्हणजे काय, तर कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स असतात
आणि नंबर ऑफ टर्न्स काय पाहिजेत, एकमेकाला अगदी चिकटून आणि कमी लेंथ मध्ये जास्त नंबर ऑफ टर्न बसलेले असले पाहिजेत. त्यालाच काय म्हणायचं, क्लोज पॅक्ड हेलिक्स असं म्हणायचं. म्हणजेच काय, दॅट इज large number of turns per unit length असले पाहिजेत. large number of turns per unit length. So this is the first condition, and length is large as compared to diameter. As compared to diameter. या दोन कंडिशन कुठल्याही कॉइलनं जर सॅटिस्फाय केल्या तर त्याला काय म्हणतो आपण, सोलेनॉइड असं म्हणतो. लक्षात घ्या. ओके, सोलेनॉइड म्हणजे एक प्रकारची कॉइलच असते की ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतात. म्हणजे त्याच्यामधले टर्न एकमेकाला अगदी क्लोजली वाउंड केलेले असतात आणि त्याचबरोबर त्याची लेंथ जी आहे ऍज कम्पेअर टू डायमीटर काय असणार आहे, जास्त असणार आहे, लार्ज असणार आहे. ओके, अशा प्रकारची जी कॉइल आहे त्याला सोलेनॉइड असं म्हटलं जातं. आणि सोलेनॉइडचा वापर कशासाठी सोलेनॉइडचा वापर कशासाठी केला जातो, टू प्रोड्यूस स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. ओके, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करण्यासाठी सोलेनॉइडचा वापर केला जातो. कारण प्रत्येक कॉइल मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते, तर त्याच्यामध्ये सोलेनॉइड जो आहे तो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतो. ओके, हे सोलेनॉइड जे आर्टिफिशियल मॅग्नेट्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑन केले की मॅग्नेट म्हणून ऍक्ट होतो, इलेक्ट्रिसिटी ऑफ केली की मॅग्नेटिझम नसतं, म्हणजे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलं जातं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये सोलेनॉइडचा वापर केला जातो. किंवा अनेक स्विचेस किंवा रिलेज जे आहेत, ओके, ऑटोमॅटिकली ऑन किंवा ऑफ होणारे स्विचेस आहेत, ते देखील तिथं देखील सोलेनॉइडचा वापर केलेला असतो. सोलेनॉइड हा ऑटोमेशन मधला, ओके, म्हणजे जिथं जिथं ऑटोमेशन केलेलं आहे तिथला एक महत्वाचा एलिमेंट आहे. लक्षात घ्या. आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणून सोलेनॉइडचा जास्त वापर केला जातो. आता या सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असतं हे अँपियर्स लॉच्या साइन आपण प्रूव्ह करू शकतो, परंतु त्या डेरिव्हेशन मध्ये मी जाणार नाही. ठीक आहे, थेरीला तुम्हाला डेरिव्हेशन आहे. ओके, सो थेरीचे लेक्चर ज्यावेळी असतील त्यावेळी तुम्हाला ते डेरिव्हेशन बघायला मिळेल. ओके, तर डायरेक्टली मी त्याचा तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. ओके, सपोज दिस इज अ सोलेनॉइड, म्हणजे एक प्रकारची कॉइल आहे. लक्षात घ्या. तर आणि याच्यामधून करंट किती पास होतोय, आय इतका करंट पास होतोय. आणि स्मॉल एन, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं सोलेनॉइडला स्मॉल एन नावाची टर्म असते. तर स्मॉल एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्न आणि लेंथ दिलेली असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, दिलेलं नंबर ऑफ टर्न्स डिवायडेड बाय लेंथ करावं लागेल. दॅट इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं काय सांगतोय मी. तर अँपियर्स लॉच्या साइने डेरिव्हेशन केलं तर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड, लक्षात घ्या, इनसाइड सोलेनॉइड म्हणजे सोलेनॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळणार आहे. ओके, बाहेरचं नव्हे. सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असतं, म्यू नॉट NI असतं. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, तो पाठ करून ठेवावा लागेल. ओके, मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड सोलेनॉइड इज गिवन बाय दिस फॉर्म्युला म्यू नॉट NI. आता याच्यावरूनच आणखी एक फॉर्म्युला मिळवू शकतो की दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड नियर एंड ऑफ सोलेनॉइड काय येणार. थर्ड, मॅग्नेटिक इंडक्शन नियर एंड ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये किंवा सेंटरला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे म्यू नॉट NI. म्यू नॉट म्हणजे परमिएबिलिटी, ज्याची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, 4 पाय इंटू 10⁻⁷. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, आणि आय म्हणजे काय आहे, करंट थ्रू कंडक्टर, करंट थ्रू दॅट सोलेनॉइड आहे, हे लक्षात घ्या. आता नियर द एंड मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार आहे, नियर एंड ऑफ द सोलेनॉइड मॅग्नेटिक इंडक्शन किती असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नियर द एंड. आता हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो,
आता सोलेनॉइडच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला माहिती आहे. आता सोलेनॉइड जर आपण 2 पार्ट मध्ये कट केला सेंटर पासून या पद्धतीनं, ठीक आहे, मधूनच कट केला असा, सुरुवातीला इथे किती होतं, म्यू नॉट एन आय होणार. आता मी असं म्हणू शकतो की हे टोटल म्यू नॉट एन जे आहे ते लेफ्टच्या एंडमुळे तयार झालंय आणि राईटच्या एंडमुळे तयार झालंय, आणि त्याच्यामुळं एका एंडमुळे किती क्रिएट होणार आहे, म्यू नॉट एन आय बाय टू, ठीक आहे, आणि दुसऱ्या एंडमुळे म्यू नॉट एन आय बाय टू. तर या पद्धतीने हा डायरेक्टली फॉर्म्युला येतोय, लक्षात घ्या. सो मॅग्नेटिक इंडक्शन नियर एंड ऑफ सोलेनाइड जे आहे ते म्यू नॉट एन आय बाय टू असणार आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं ऍप्लिकेशन अँपियर्स लॉचं आहे, म्हणजे अँपियर्स लॉचं डेरिव्हेशन करून तो फॉर्म्युला मिळवलेला आहे, म्हणून त्याला काय म्हणणार, ऍप्लिकेशन ऑफ द अँपियर्स लॉ असं म्हणणार आपण, लक्षात घ्या. ते देखील डेरिव्हेशन आहे, थेअरीमध्ये आहे तुम्हाला. ओके, त्याच्या डेरिव्हेशन मध्ये मी काय आता जात नाही, फक्त फॉर्म्युला आपण बघूया, तो पाठ करूया फॉर्म्युला. दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड टोरॉइड. मॅग्नेटिक इंडक्शन magnetic induction inside टोरॉइड. टोरॉइडच्या आतमध्ये असणारं मॅग्नेटिक इंडक्शन. आता टोरॉइड म्हणजे काय, आताच आपण सोलेनॉइड बघितला. टोरॉइड म्हणजे काय, when a solenoid is bent to a circle it is called as toroid. Okay, solenoid bent to circle is toroid. ज्यावेळी सोलेनॉइडला तुम्ही एक्झॅक्टली सर्कल मध्ये बेंड करणार लाईक दिस, तर याला टोरॉइड असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड एज टोरॉइड. आणि टोरॉइडच्या आतमध्ये पुन्हा एकदा, टोरॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन आय डिवाइडेड बाय 2 पाय आर. So this is the formula. Okay, here r is the radius of the toroid. Okay, mu naught ni divided by 2 pi r. म्हणजे तो पूर्वीप्रमाणेच फॉर्म्युला ऍक्च्युअली येतोय, लक्षात घ्या. सोलेनॉइडचा जो फॉर्म्युला आहे तोच आहे, कारण इथं कॅपिटल एन म्हणजे काय आहे, टोटल नंबर ऑफ टर्न्स आहेत. कॅपिटल एन म्हणजे टोटल टर्न्स आहेत, टर्न्स पर युनिट लेंथ नव्हे, टोटल टर्न्स. आणि टोटल टर्न डिवायडेड बाय लेंथ म्हणजे काय झाले, नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ झाले ना. परत म्यू नॉट एन आयच परत फॉर्म्युला येतोय, कारण कॅपिटल एन डिवायडेड बाय लेंथ, कारण सर्कलची लेंथ किती असणार, 2 पाय आर. 2 पाय आर एवढ्या लेंथ वर किती टर्न आहेत, कॅपिटल एन. नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ किती येणार, म्यू नॉट एन आय. ओके, सो इन दिस वे मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड टोरॉइड इथं म्यू नॉट एन आय वापरलं तरी चालेल, किंवा म्यू नॉट कॅपिटल एन आय डिवायडेड बाय 2 पाय आर. ओके, आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए सिलेंड्रिकल सॉलिड सिलेंड्रिकल वायर. ओके, त्याचा देखील आपल्याला एक फॉर्म्युला बघायचा आहे. सो दिस इज वन मोर ऍप्लिकेशन ऑफ द एम्पियर्स लॉ. नेक्स्ट इज फिफ्थ ऍप्लिकेशन ऑफ द एम्पियर्स लॉ.
magnetic field due to wire. Magnetic field ड्यू टू वायर म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, करंट कॅरिंग सिलेंडर. ओके, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सिलेंडर, त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. सपोज दिस इज अ सिलेंडर लाईक दिस. सो दिस इज द सिलेंडर. कारण इथं एम्पियर्स लॉ जो आहे तो अगदी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सिलेंडर मुळे सॉलिड सिलेंडर अशा प्रकारे असेल आणि याच्यामधून करंट फ्लो होतोय, अपवर्ड डायरेक्शन करंट फ्लो होतोय. ठीक आहे, करंट, टोटल करंट आय फ्लोज थ्रू दिस सिलेंडर. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर इथं तुमचा ऍक्सिस असणार आहे. ओके, सो दिस इज युअर ऍक्सिस. दिस इज द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. तर आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असेल, म्हणजे ऍक्सिस पासून आर डिस्टन्सला, म्हणजे सॉलिड कंडक्टरच्या, करंट कॅरिंग कंडक्टरच्या आतमध्ये, जसं बाहेर तर असणारच आहे, कारण सॉलिड कंडक्टरच्या बाहेर म्हणजे बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कसं आहे, कशाप्रमाणे येणार आहे, ते स्ट्रेट वायर प्रमाणे येणार आहे. त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहित आहे, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2 पाय. बाहेरच्या बाजूला, आतल्या बाजूला किती असणार, तर हे एम्पियर्स लॉच्या साहाय्याने काढता येतं. सपोज ऍक्सिस पासून स्मॉल आर इतक्या डिस्टन्सला का आहे पॉइंट पी आहे, आणि पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काढायचं. तर पी पॉइंट मधून जाणार काय करतो मी, एम्पिरियन लूप, म्हणजे पी पॉइंट मधून जाणार एक सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे, आता एम्पियर्स लॉ काय सांगतो की इंटिग्रेशन ऑफ लाईन इंटिग्रल ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दॅट लूप. आता बी बार डॉट डी एल बार म्हणजे काय येणार आहे, बी इंटू 2 पाय आर येणार, बरोबर आहे ना, कारण बी तर त्या संपूर्ण एम्पिरियन लूप वर बी तेच असणार आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ डीएल बार म्हणजे त्या एम्पिरियन लूपची लेंथ म्हणजे 2 पाय आर, म्यू नॉट टाइम्स. आता करंट कुठला घ्यायला पाहिजे, एम्पिरियन लूपच्या आतमधला फक्त करंट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता आय हा करंट जो आहे तो कुठून पास होतोय, सिलेंडरच्या संपूर्ण एरियामधून पास होतोय. ओके, म्हणजे सिलेंडरची रेडियस सपोज कॅपिटल आर असेल, तर आय एवढा करंट संपूर्ण पाय आर स्क्वेअर, पाय कॅपिटल आर स्क्वेअर या एरियामधून पास होत असणार आहे. तर स्मॉल आर हा, स्मॉल आर रेडियसचा एम्पिरियन लूप आहे ना, त्याच्यामधून किती करंट पास होणार, तर आपल्याला असं काढावं लागेल, इथं करंट डेन्सिटीची कन्सेप्ट जी आहे ती वापरू शकता, किंवा डायरेक्टली आपण असं करू शकतो, आय करंट इज फॉर पाय आर स्क्वेअर. बरोबर, बघा मी काय सांगतोय, टोटल आय करंट इज फॉर पाय आर स्क्वेअर. तर पाय स्मॉल आर स्क्वेअर एरियामध्ये किती करंट असेल, एक्स असेल सपोज, तर एक्स डिवायडेड बाय आय इज इक्वल टू काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं येणार ते. अँड देअर फोर मी इथे लिहू शकतो बी इंटू 2 पाय आर इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट एनक्लोज्ड बाय दिस एम्पियर. एम्पिरियन लूपच्या आतमध्ये करंट किती असणार आहे, आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टोटल करंट आहे. ओके, आता एक आर इथलं कॅन्सल होणार आणि मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला येणार म्यू नॉट इंटू आय इंटू आर डिवायडेड बाय 2 पाय आर स्क्वेअर. So this is the formula. Inside ला mu naught into I into x small r divided by 2 pi capital R square. So this is the formula for magnetic induction inside cylinder.
हा फॉर्म्युला लक्षात आला का? काय याच्यामध्ये काय डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा. हे बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तर मोठं सिलेंडर घेतो. ओके, सो दिस इज सिलेंडर की ज्याच्यामधून किती करंट पास होतोय? टोटल करंट आय पास होतोय. त्याच्यानंतर इथे एक ऍक्सिस काढतो, ऍक्सिस. सो दिस इज द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. ठीक आहे. आणि ऍक्सिस पासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सला का आहे? एक पॉइंट पी आहे. स्मॉल आर डिस्टन्सला. तर पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते काढायचं आहे. मग आता एम्पियर्स लॉ यूज करण्यासाठी काय करावं?